जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राहता लोचने रूप पाहता लोचन रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचन रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी ओ रूप पाहता लोचने रूप पाहता लोचन रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचन रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी हाय रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो हे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा ओ तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा ओ हा विठ्ठल बरवा ओ हा विठ्ठल बरवा ओ हा विठ्ठल बरवा हाय तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव
बहुत सुकृताचे जोडी बहुत सुकृताची जोड बहुत सुकृताचे जोडी हे म्हणून विठ्ठलिया वडेरा म्हणून विठ्ठलिया तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा टा 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर हे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा ओ तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा 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 भेट रखुमाई जावरा भेट रखुमाई जावरा भेट रखुमाई जावरा आलो निजाच्या माहेरा भेटे रघुमाई जावरा भेटे रघुमाई जावरा भेटे रघुमाई जावरा परिहार झाला अवघा दुःखाच्या मागिला अवघा दुःखाच्या मागिला अवघा दुःखाचा मागिला परिहार झाला अवघा दुःखाचा मागिला अवघा दुःखाचा मागिला अवघा दुःखाचा मागिला हे आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या
भेट रखुमाईच्या वरा. आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईचा वरा भेटे रखुमाईचा वरा भेटे रखुमाईचा वरा हे तुका म्हणवाणी, हे तुका म्हणवाणी, तुका म्हणे वाणी तुका म्हणवाणी गेली आता घेऊदनी, गेली आता घेऊदनी, गेली आता घेऊदनी. तुका म्हणे वाणी गेली आता देऊधनी आता घेऊधनी गेली आता देऊधनी हे आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. निजाच्या माहेरा भेट रखुमाईच्या वरा, रखुमाईच्या वरा भेट रखुमाईच्या वरा. आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईचा वरा भेटे रखुमाईचा वरा भेटे रखुमाईचा वरा विठोबा रखुमाई, हरे हरे विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, विठोबा रे ना धे रे ना रे ना धे रे ना रे ना. शेवट तो भला 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 शेवट तो भला
विठ्ठल 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 टाळी वाजवा मायवा भजन करा सगळ्यांनी दोन्ही हात वर करून एक टाळी वाजवायची सगळ्यांनी पुरुष मंडळी एक टाळी हा विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु सोग महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज जोरदार टाळी वाजवा सगळ्यांनी. शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहिरा बेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला अवघा दुःखाच्या मागिला आलो निजाच्या माहिरा बेटी रखुमाईच्या वरा तू काय म्हणवाणी गेली आता घेऊदनी आलो निजाच्या माहिरा बेटी रखुमाईच्या वरा अजम रुक्मिणीं प्राण संजीवनंतम परमधाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नार्ति हम देव देव परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवो दरार्थावतार कला कांकते ज्योतिका मोदी भोकृम खलाणी शवादा पणो दारद क्षे
समाधिस्थ मूर्ते भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे. नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय. अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा. राम लक्ष्मण जान के जे बोलो हनुमान की सेवे लागी सेवक झालो टाळ करी हा सेवे लागे सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागे सेवक झालो. हो सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागे सेवक झालो. हो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तूक या देवा अहो स्वामी तूक या देवा हो. अहो स्वामी तूक या देवा यावरी नकरा वावे. आहो स्वामी तुकया देवा. आहो स्वामी तुकया देवा. आहो स्वामी तुकया देवा. यावरी न करावा अवहेरो. अवेरो. शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या वरा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेकरता घेतलेला भंग. ए मुलींना इकडे येऊन बसा म्हणतात. सेवेसाठी घेतलेला अभंग येच्छे यावत भूतलावर जन्माला आलेले जड जीवांचा उद्धार करण्याकरता ज्यांनी अखंड आपला देह जिजविला वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे नोहे नोहे वारकरी संप्रदायाचा कळसच असे असणारे वैराग्य तत्व जगद्गुरु तुकोबराय आणि या जगद्गुरु तुकोबरायांचा पवित्र असा अभंग. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय आपल्याला शेवट सांगताय. शेवट जो शेवट तुमचाही होणार आहे माझाही होणार आहे आणि प्रत्येकाचा होणार आहे. पण हा शेवट मायबाप गोड करायचा की हा शेवट वाईट करायचा हे आपल्या हातामध्ये.
आणि म्हणून संतांनी त्यांच्या जीवनामध्ये सारे त्या ठिकाणी सुंदर पद्धतीचं कार्य केलं आणि त्याचा फायदा असा झाला की त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा शेवट गोड झाला. आणि म्हणून शेवट कसा असावा याचं उत्तम उदाहरण देणारा अभंग चसे करता विठ्ठल 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 विठ्ठल. किम निमित्ताने तुम्ही आपण सर्वजण या ठिकाणी जमलेले आहात. तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे आपल्या या पवित्र असणाऱ्या खळी कांगणवाडी गावामध्ये असणार हा नागरी परिवार आणि या नागरी परिवारातून आज कैलासवासी इंदुबाई भाऊसाहेब नागरे या मातोश्री आज या परिवारातून निघून गेलेल्या आहे. मला असं वाटतं आपल्या परिवारामधील ही मंडळी आहे ही जर निघून गेली तर निश्चित पद्धतीनं त्या परिवाराला दुःख होणं हे साहजिकच आहे. कारण आपल्या परिवाराकरता आपल्या कुटुंबाकरता आपल्या मुलाबाळांकरता यांनी घेतलेले कष्ट आणि ही पूर्वीची मंडळी जी आहे निश्चितच यांनी खूप कष्ट आपल्या परिवाराकरता घेतलेले आहे. मला असं वाटतं या जुन्या मंडळीनं आपल्या परिवारामध्ये वयोवृद्ध मंडळी आजी असेल आजोबा असतील आपले वडील असेल आई असेल यांनी काही काम जरी घरामध्ये केलं नाही ना तरी चालेल महाराज. हे फक्त बसून जरी राहिले तरी आपल्या परिवाराला यांचा फार मोठा आधार असतो. आणि मला असं वाटतं या मातोश्री निघून गेल्या ना महाराज आपल्या परिवाराचा एक आधारस्तंभ निघून गेला. एक आधार आज या परिवारातून निघून गेला. फार खडतर परिस्थितीमधून या आईनं आपल्या मुलांचं संगोपन केलं. या नागरे परिवारामध्ये 5 अपत्य या आईला आहे. 5 मुलांचं संगोपन करणं सोपं नाही दादांनो. 5 मुलांचं संगोपन करायचं एकट्या आईवरती जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी पार पाडत असताना शेतामध्ये दिवसभर काम करायचं मिळेल ते थोडेफार पैसे आणि त्या थोड्याफार पैशातून 5 मुलांचं संगोपन करायचं त्यांचं त्या ठिकाणी शिक्षण करायचं आणि त्यांना त्या ठिकाणी सगळ्या पद्धतीनं मोठं करायचं त्यांचा विवाह करायचा त्यांचं जीवन कर्तृत्ववान करून जायचं आणि मग या नरदेहामधून सुट्टी घ्यायची. खरं तर या मातोश्रीनं या परिवाराकरता घेतलेले कष्ट अलौकिक आहे. ते निघून जरी गेले असतील तरी प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्या परिवाराला त्यांच्या लेकींना त्यांच्या मुलांना त्यांच्या मुलींना त्यांच्या सर्व परिवाराला प्रत्येक क्षणाक्षणाला आठवण येईल. अरे आपली आई आपल्याला असं सांगायची बरं. आपली आई आपल्याला असं करायला लावायची बरं. आपली आई आपल्याला सांगायची. आपली आई आपल्याला चांगले संस्कार द्यायची. महाराज ही आई आज आपल्या परिवारातून निघून गेली. मला असं वाटतं आज या परिवारानं माता गेल्यानंतर एवढ्या थाटामाटामध्ये वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपल्या मुलांनी ही आईला तोफांची सलामी दिलेली आहे. आणि निश्चित पद्धतीनं आई आज म्हणत असतील की शेवट तू भला माझा बहु गोड झाला. आणि म्हणून या सेवेकरता अनेक मंडळी उपस्थित आहे. विशेष करून आजीचा जो परिवार आहे हा परिवार फार मोठा आहे महाराज. बरोबरून असणारा परिवार आहे. आजींना 5 मुलं आहे. त्यामध्ये श्री शंकर भाऊसाहेब नागरे असतील, नातूभाऊ भाऊसाहेब नागरे असतील, दिनकर भाऊसाहेब नागरे असतील, गणपत भाऊसाहेब नागरे असतील, गोरख भाऊसाहेब नागरे असतील. त्याच पद्धतीने त्यांचे पुतणे सोमनाथ माधव नागरे असतील, भारत दगडू नागरे असतील, प्रभाकर राधू नागरे असतील, बाळासाहेब रघुनाथ नागरे असतील. आजींचे सर्व नातू त्याच पद्धतीने सर्व नाती असा असणारा भरभरून परिवार आहे. आता नाव भरपूर आहे पण आपल्याकडे वेळ कमी बरं का. सर्व नातू असतील सर्व नाती असतील सगळ्यांनी अगदी एकत्रित येऊन आणि विशेष करून आपल्या या परिवारातून आजींच्या संस्काराला उजाळा देत याच परिवारातील एक कन्या वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनाचंही शिक्षण घेते. योगिता ताई नाथू नागरे. त्या ताई करता सुद्धा जोरदार टाळी वाजवा. मला असं वाटतं या परिवाराला वारकरी संप्रदायाचे चांगले संस्कार आहेत. हो हा परिवार मोठा आहे आणि या परिवारातील एक कन्या त्यांनी सुद्धा वारकरी संप्रदायाच्या सेवेमध्ये पाठवलेली आहे. आणि या परिवाराच्या वतीनं या सगळ्यांच्या वतीनं
विशेष करून ज्यांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं, आपल्याच परिवारातील नोहे नोहे इंदू आजींचे नातू आमचे जीवलग मित्र आदरणीय अनिल भाऊ नागरे, त्यांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं, त्यांनाही अगदी मनापासून धन्यवाद। या सेवेकरता अनेक दिग्गज मंडळी उपस्थित आहे, महाराष्ट्रातील सर्व सुप्रसिद्ध मंडळी अनिल भाऊनी या ठिकाणी नियोजित केले। त्यामध्ये उभा संगमनेर जिल्हा ज्यांनी गाजवलेला आहे आपल्या आवाजामधून, आपल्या मृदुंगामधून, या गुणीजन मंडळी करता एकदा जोरदार टाळी वाजवा। वा वा वा, अगदी सुंदर ज्यांचं गायन आहे आपण सुरुवातीपासून ऐकतोय, आदरणीय आमचे जीवलग मित्र हरिभक्तपरायण सागरजी महाराज गुळवे, हरिभक्तपरायण निलेशजी महाराज कांगणे यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा। अगदी गोड महाराजांचा आवाज आहे। त्याच पद्धतीनं या बाजूला जी मृदंगावरती अगदी सुंदर साथ करता, मृदंगामध्ये स्पष्टता गोडवा आहे, हरिभक्तपरायण हर्षल महाराज ताजने, त्यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळी वाजवा, त्यांनाही अगदी मनापासून धन्यवाद। आपल्या आईंचा हा सोहळा आपल्या परिवाराने एवढ्या थाटामाटामध्ये केला। हा सोहळा इथं आलेले पाहुणे तर बघणारच आहे, बरं इथं आलेले पाहुणे बघणारच आहे, पण हा सोहळा झाल्यानंतर सुद्धा जेव्हाही वाटेल आपल्या आईचा सोहळा आपल्याला बघायचा आहे, मोबाईल चालू करायचा, युट्यूब वरती जायचं आणि माऊली SD चॅनल सर्च मारायचा, आणि आईंचा हा सोहळा जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत पुन्हा तुम्हाला बघण्याकरता येईल। म्हणून या परिवारानं ते सुद्धा नियोजन केलेलं आहे। आपल्या समोर माऊली SD चॅनलचे आदरणीय दादा दीपक दादा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळी वाजवा। या परिवारावरती प्रेम करणारे सर्व आप्तेष्ट मंडळी अनेक लांब लांबवरून आलेली आहे, सगळ्यांना अगदी मनापासून वंदन। आमच्या माता भगिनी आहेत, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम, खरं सांगू बाबा दादा 1.5 महिन्यापासून असं एकही दिवस नाही की दिवस खाली म्हणून, रोज कार्यक्रम चालू आहे, घसा पूर्ण बसलाय, पण साऊंड एवढा गोड आहे ना, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा। अगदी गोड साऊंड आदिश्वरी, अगदी गोड साऊंड दादांचा आहे, दादा तुम्हालाही अगदी मनापासून वंदन। राहिलेल्या वेळामध्ये गोड असं चिंतन करण्याचा प्रयत्न करू। एक काम करा, सगळ्यांनी सर्वांगाची कान करून कीर्तन ऐका, विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे, आणि जगद्गुरु तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून असं सुंदर पद्धतीनं आपल्या समोर शेवट ठेवताय। जर मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर काही गोष्टी आम्हाला संतांनी सांगितल्या, आणि त्या गोष्टी सांगत असताना त्या सहजासहजी सांगितल्या नाही महाराज। या ठिकाणी विचार करा, माझा अनुभव आणि या बाबांचा अनुभव, दोघांच्या अनुभवामध्ये फरक आहे ना, बरोबर आहे, अनुभवामध्ये फरक आहे। त्यांनी जवळपास 90 वर्ष आयुष्य बघितलं, आणि मी फक्त आता 22 वर्ष आयुष्य बघितलं। 22 वर्षाच्या कालखंडामध्ये मला जे कळालं नाही ते त्यांना 90 वर्षाच्या कालखंडामध्ये कळालं। मग संतांचंही तसंच आहे, संतांनी संपूर्ण जीवनामध्ये अनुभव घेतला, आणि मग अनुभव आली अंगा ते या जगात देतसे, त्यांनी घेतलेला अनुभव आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवला। महाराज म्हणतात काय अनुभव आम्हाला आले, तर महाराजांनी सांगितलं ऐका, जन्माला आल्यापासून तर मृत्यूपर्यंत या मंडपातला, या गावातला, या महाराष्ट्रातला, या भारतभूमीतला आणि या जगातला असा एकही माणूस नाही की जो माणूस सुखा आणि समाधाना करता पळत नाही। सुखा लागे करीसी तळमळ, असा एकही नाही जो सुखा करता आणि समाधाना करता पळत नाही। महाराज अहो, जन्माला आल्यापासून तर मृत्यू होईपर्यंत, नोहे नोहे सकाळ झाल्यापासून तर सायंकाळपर्यंत नुसती पळापळच चालू आहे। कशा करता? सुखा करता। महाराज विचार करा, एवढी पळापळ करून जर आपल्या वाट्याला सुख येत नसेल, आपल्या वाट्याला समाधान येत नसेल, तर एक दिवस आपण संतांकडे गेलं पाहिजे, साधूकडे गेलं पाहिजे, गुरुकडे गेलं पाहिजे, आणि गुरुला विचारलं पाहिजे आम्हाला सुखाचा आणि समाधानाचा योग्य मार्ग आम्हाला सांगा। कारण या जीवनामध्ये आपलं जर कल्याण कोण करत असेल तर एक संत आहे किंवा जीवनामधले गुरु आहे। महाराज गुरु बिन कोण बतावे बाट, बड़ा
हे बडा बड़ा बिकट है यमगान बड़ा बिकट है यमगान गुरु बिन को न बतावे जीवनामध्ये गुरु फार महत्वाचे, गुरु जीवनामध्ये संतांची संगत फार महत्वाची आहे. संतांकडे जावं आणि संतांना विचारावं की आम्हाला सुखाचा मार्ग सांगा. ऐका महाराज, या जगामध्ये असे अनेक लोक आहे ज्यांना वाटतं संपत्तीनं सुख मिळेल, चुकीचं आहे. ज्यांना वाटतं चांगल्या स्टेजवरती गेल्यानंतर सुख मिळेल, नाही. काहींना वाटतं जास्त इस्टेट कमावल्यानंतर सुख मिळेल, नाही महाराज. तुम्हाला वाटत असेल श्रीमंतीनं सुख मिळेल, तर या जगामध्ये आता चालू घडामोडी मधलं तुम्हाला एक उदाहरण देऊन जातो. आपल्या भारतीय क्रिकेटपट्टू मध्ये क्रिकेट टीम मध्ये असणारा एक क्रिकेटपट्टू ज्याचं नाव आहे विराट कोहली. काय नाव आहे? विराट कोहली. त्या विराट कोहलीकडे एवढा पैसा आहे, मला असं वाटतं सागर महाराज, त्यानं इंस्टाग्राम वरती फेसबुक वरती एक जरी पोस्ट टाकली तरी त्याला करोडो रुपये एका पोस्टची मिळतात. आता या जुन्या मंडळीला पोस्ट माहित नसेल, एक फोटो जरी अपलोड केला तरी त्याला करोडोनी रुपये मिळतात. पैसा भरपूर आहे, पण मला सांगायचे की पैशानं सुख मिळत नाही. एवढा करोडपती असणारा तो विराट कोहली, तो देखील प्रेमानंद बाबांच्या चरणावरती येतो आणि बाबांना नतमस्तक होऊन विचारतो, बाबा जीवनामध्ये पैसाही खूप कमवला, जीवनामध्ये नावही खूप कमवलं, असा भारत भूमीमध्ये जगामध्ये एकही माणूस नाही की तो मला ओळखतं, असा एकही माणूस नाही की जो मला ओळखत नाही. सगळे मला ओळखतात, नाव मोठं आहे, पैसा भरपूर आहे, पण आता एकच अपेक्षा आहे महाराज की मला कुठंतरी समाधान मिळावं, मला कुठंतरी सुख मिळावं. आणि मग जे तुकोबरायांनी सांगितलं तेच त्या साधूंनी केलेलं आहे बरं. आता कलियुगामध्ये हयातीत असणारे साधू, त्यांचं नाव प्रेमानंद बाबा. ओ डॉक्टरनी सांगितलं 5 वर्ष फक्त तुमच्या किडन्या चालू शकतील, किडन्या दोन्हीही खराब आहे, 5 वर्षानंतर दोन्हीही किडन्या खराब होतील आणि तुम्हाला 5 वर्षानंतर जावं लागेल. विज्ञानालाही कलाटणी घालणारा क्षण, फक्त एकच काम केलं, राधा 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 नाम जप केला. अहो 5 वर्ष काय 25-30 वर्ष निघून गेले. आजही आपल्या संसारिकाच्या मुखावर जेवढं तेज नाही तेवढं तेज त्या साधूच्या मुखावर आहे. ही कशाची ताकद आहे? तर नामचिंतनाची ताकद आहे. ही कशाची ताकद आहे? तर शुद्ध कर्माची ताकद आहे. म्हणून संतांकडे जावं आणि संतांना विचारावं, महाराज आम्ही आमच्या जीवनामध्ये काय असं करावं की आमचा शेवट गोड होईल. महाराज म्हणतात, या जगाला काय आवडतं हे करू नका, कारण या जगातली मंडळी अशी आहे, आज आपल्याकडं पैसा आहे, आज आपला मान सन्मान आहे, आज आपलं चांगलं नाव आहे, तोपर्यंत आपल्या सोबत आहे. एकदा की सगळं काही निघून गेलं की आपल्याला विचारणार सुद्धा नाही. तुम्ही म्हणताल महाराज काही सांगता का? नाही नाही, तुकोबरायांच्या जीवनामधला प्रसंग आहे. ज्यावेळेस गावचे पाटील आहे, गावचे सावकार आहे, संपत्ती भरपूर आहे, आणि ज्यावेळेस गावाचे सावकार आहेत, गावातील लोक तुकाराम महाराजांना तुकाराम शेठ म्हणायचे. काय म्हणायचे निलेश महाराज? तुकाराम शेठ म्हणायचे. आणि आता गावावरती संकट आलं आणि गावाकरता साधूने सगळं दान केलं. आता अशा काळामध्ये ज्यावेळेस तुकोबरायांना खाण्याकरता काही उरलं नाही, या काळामध्ये जी लोक तुकोबरायांना तुकाराम शेठ म्हणायची ती लोक आता तुक्या तुक्या म्हणू लागली. ही जगाची रीत आहे. म्हणून ऐका, जगाला काय आवडतं हे करण्यापेक्षा त्या विश्वाच्या मालकाला काय आवडतं हे करा. महाराज काय आवडतं ते द्या मला. नामाचा उच्चार रात्रंदिवस,
नामाचा थाप द्या उच्चार रात्रंदिवस आवडे देवासी तो ऐका प्रकार तुळसी माळ गोपी चंदन टिळा तुळसी माळ गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा त्याचं नाव घेतलं त्याला आवडतं. पवित्र नरदेहामध्ये पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घातलेली त्याला आवडते. पवित्र त्या ठिकाणी कपाळाला सुंदर असा लावलेला टिळा त्याला आवडतो आणि वैष्णवांविषयी असणारं प्रेम त्याला आवडतं. हे ज्याच्या जीवनामध्ये महाराज म्हणतात त्याचा शेवट गोड होईल. पहिलं कारण सांगितलं विश्वाच्या मालकाचं भजन. ज्या ज्या संतांनी त्यांच्या त्यांच्या जीवनामध्ये विश्वाच्या मालकाचं भजन केलं त्या त्या संताचा शेवट गोड झाला. महाराज आमचे तुकोबाराय म्हणतात तर मला त्या देवाच्या भजनाचं वेडच लागलं महाराज. त्या भजनाचा नादच लागला. किती गोड भजन करायचे तुकोबाराय ऐका. नादा पांडुरंग टाळ वा सिस्टीम करता एकदा जोरदार टाळी वाजवा. नादा पांडुरंग टाळ मृदंगाचं गाणं जीव हरी नाम देह झाला वृंदावन सखा गण गोत तुरे तुझ पंच प्राण माऊलीची माया मन आभाळा समान हो बेटी चालला रे लागला लागला बेटी चालला रे लागला लागला विठ्ठला विठ्ठला जीवनामध्ये भजन का महत्वाचं आहे. आणि आपल्या संतांनी सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी सगळं काम बंद करायचं आणि फक्त भजनच करायचं असं नाही. मग जे काही काम करताय ना इकडे लक्ष द्या माझ्याकडे. जे काही काम करताय ते काम करता करता कामामध्ये काम काही म्हणा राम राम. काम करताय दोन्ही हात
नाही तर मुखाने नाव घ्या, देवाला जे आवडतं ते करा. आमच्या तुकोबरायांनी सुद्धा तेच केलं महाराज. किती गोड भजन करायचे तुकोबराय का. ओ नादा पांडुरंग टाळ मृदंगाच गाण, जीव हरी नाम देह झाला वृंदावन. सखा गण गोत तुरे तुझ पंच प्राण, माऊलीची माया म्हण आभाळा समान हो. भेटी चालला रे लागला लागला, भेटी चालला रे लागला लागला. अरे मग विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला 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 पंढरीच्या माझ्या विठ्ठला 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 पंढरीचा वाजा, विठ्ठला 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 पंढरीचा वाजा, विठ्ठला माझ्या माझा विठ्ठला. एवढं गोड भजन तुकोबराय करायचे. या भजनाचा फायदा असा की या साधूंचा शेवट जो आहे ना, हा शेवट वेगळा झाला. जगामध्ये सगळ्यांचा शेवट वेगळा आणि जगामध्ये संतांचा शेवट वेगळा, शूरवीराचा शेवट वेगळा. महाराज म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये भजन केलं, त्याचा फायदा काय झाला तर अभंगाच्या प्रथम शेवट तो भला, जय हो. वाह वाह, जय हो, क्या बात है. तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला. हा शेवट तो भला, शेवट तो भला. टाळी वाजवा यांच्याकरता एकदा शेवट तो भला माझा बहु गोड झाला. संत म्हणतात आमच्या जीवनातला शेवट कसा झाला, गोड झाला. मग महाराज शेवट प्रत्येकाचा आहे का? हो, प्रत्येकाचा शेवट आहे. आपलाही शेवट आहे. नोहे नोहे मला असं वाटतं देवांनी घेतलेला अवतार सुद्धा त्यांना एक दिवस संपवावा लागला. नव भी मर गए, 10 भी मर गए, मर गए सहस्र 88, 33 कोटी देवता मर गए पड़े काल की फांसी.
देवादिकांनी घेतलेला अवतार सुद्धा एक दिवस संपला, त्यांचाही शेवट झाला. ज्या संतांनी तो अवतार घेतला त्या संतांना सुद्धा जावं लागलं. पीर मर गए, पैगंबर मर गए, मर गए जिंदा जोगी, जपी तपी सन्यासी मर गए, मर गए हकीम रो. देवादिकांना जावं लागतं, संतांना जावं लागतं, ऋषी मुनींना जावं लागतं. एक दिवस जो कीर्तन करतोय त्याला सुद्धा जावं लागणार. एक दिवस जे गायन वादन करतात त्यांना सुद्धा जावं लागणार. एक दिवस जे शिष्टीम बसले त्यांना सुद्धा जावं लागणार. आणि तुम्हाला काही इथं राहायचंय का? याच्या कपाय त्याच्या कपाय त्याच्या कपाय. आपली सुद्धा लिस्ट महाराजांनी सांगितली. महाराज म्हणतात आपलं कोण कोण गेलं? आज मेला पैदा मेला बाप मस्त गेला. देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला. हे आजा मेला पैदा मेला बाप मस्त गेला. देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला. तैसा झाला. हा महाराजांनी दिलेलं प्रमाण आहे. बरं महाराज म्हणतात बाकीच्यांचं ठीक आहे पण आपलंही जाणं भरलेलं आहे, ठरलेलं आहे. कशा पद्धतीनं महाराज म्हणतात आजा मेला पंजा मेला बाप मसणा गेला. देखत 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 ना तू पंतो तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पंतो तोही तैसा झाला. उठा उठा जागा रे पाठी भयाली मोठी. पंढरी वाचोनी दुजा ठाव नाही कोठी. प्रत्येकाचा शेवट ठरलेला आहे, प्रत्येकाला जावं लागणार आहे. हे फक्त आमच्या संतांनी सांगितलं नाही. ज्ञानाचे असणारे सागर ज्ञानोबाराय सुद्धा ज्ञानेश्वरी मध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये 159 क्रमांकाची उभी घेतात आणि ज्ञानोबाराय सुद्धा आपल्याला तेच सांगतात. उपजे ते नासे नासिले ते पुनरपी दिसे. हे घंटिका यंत्र जैसे परिये भ्रमेगा. उपजलेल्या जावं लागतं. ज्याचा जन्म झाला त्याला मरावं लागतं. नोहे 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 एखाद्या गोष्टीची सुरुवात झाली की त्या गोष्टीचा शेवटही ठरलेला असतो. म्हणून जाणं प्रत्येकाचं ठरलेलं आहे. मग काय करा महाराज? शेवट करून घ्यायचं असेल तर एक, त्या विश्वाच्या मालकाला विसरायचं नाही. आणि दोन, या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं कर्म आहे. काय आहे? कर्म कर्म कर्म. तुम्ही म्हणताल महाराज कर्म खरंच एवढं प्रबळ आहे का? ऐका बरं तुम्ही सगळ्यांनी लक्ष देऊन. कर्म खरंच एवढं प्रबळ आहे का? हो महाराज, कर्माला खूप मोठं प्राधान्य आहे. किती मोठं प्राधान्य आहे? कर्म एवढं प्रबळ आहे. महाराज म्हणतात हे जीवनच हा मृत्यू लोकच कर्म प्रधान आहे. कसं आहे? कर्म प्रधान. थोडक्यात जे आपण कर्म करू ते आपल्याला फेडावं लागणार. केले कर्म झाले त्याची बोंगा. केले कर्म झाले त्याची बोंगा आले. केले कर्म झाले त्याची बोंगा आले. केले कर्म झाले त्याची भोगा
गुणीजन मंडळी असली तर संध्याकाळ पोतर कीर्तन करू आपण. केले कर्म झाले त्याची भोगा आली, कर्म प्रधान जीवने. महाराज म्हणतात तुमचं कर्म चांगलं असेल, ऐका बरं किती ताकद आहे कर्मामध्ये, थोडक्यात सांगतो पुढे चालतो. कर्मामध्ये किती ताकद आहे. तुमचे कर्म चांगले असतील आणि तिन्ही देव जरी तुमच्या विरोधामध्ये असतील, तिन्ही देव म्हणजे कोण, ब्रह्म विष्णू आणि महेश, कर्म चांगले असतील आणि हे तिन्ही देव जरी तुमच्या विरोधामध्ये असतील, तुमच्या केसालाही धक्का लागू शकत नाही. पण कर्म वाईट आहे आणि हे तिन्ही देव जरी तुमच्या बाजूने तरी तुमचं रक्षण करू शकणार नाही. तुम्ही म्हणताल महाराज एखादं उदाहरण द्या. इथून मागचं उदाहरण जाऊ द्या महाराज. आत्ता महाराष्ट्रामध्ये घडलेली घटना आहे. पैसा आहे भरपूर आहे, नावही भरपूर आहे, नोहे 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 आपल्या डोक्यावरती हातही लय मोठमोठे, पण कर्म चुकले आणि त्या कर्माचं फळ कसं भोगता आलं तुम्हाला बघ नाही. ते सगळं महाराष्ट्रामध्ये काय घडलं हे सर्व कर्माची फळ आहे. कर्म जर चुकले तर फळ वाईटच आहे महाराज. मला असं वाटतं आज जर आपले दिवस चांगले तर आपण ठरवायचं याच्या अगोदर आपण चांगले कर्म केले म्हणून आज आपले दिवस चांगले आहे. आज जर दिवस वाईट आहे तर मागचं सोडून द्या, पण आज वाईट काळामध्ये चांगले कर्म करा. उद्याचा उगवता सूर्य तुमचा असेल. कर्माला खूप मोठं प्राधान्य आहे. आमचे कबीर महाराज म्हणतात काय होतं त्या ठिकाणी चांगल्या कर्माचा फायदा आणि काय होतो वाईट कर्माचा तोटा, आमच्या कबीर महाराजांनी सांगितलं आहे का. कौरव पांडव दोनो भाई, एका बाजूला कौरव आहेत आणि एका बाजूला पांडव आहेत. मला सांगा पांडवांचे कर्म कसे होते हो. सर्व सांगायचं का थोडं थोडं माग महिला मंडळ. कौरवांचे कर्म कसे होते, चांगले होते वाईट होते, आणि पांडवांचे कसे होते, चांगले कर्म होते. मग महाराज पांडवांनी चांगले कर्म केले त्यांनाही तिथं जावं लागलं, कौरवांनी वाईट कर्म केले त्यांनाही तिथं जावं लागलं. याचा फायदा तोटा काय, आमच्या गावातही तेच झालं. चांगले माणसं मेले त्यांनाही तिथंच नेलं, कुठं, स्मशानभूमीत, आणि वाईट गेले त्यांना कुठं नेलं, तिथं स्मशानभूमीत. मग चांगल्या कर्माचा फायदा सांगा आणि वाईट कर्माचा तोटा सांगा. ऐका आमच्या कबीर महाराजांनी सांगितलं. कौरव पांडव दोनो भाई, एक कौरव पांडव, कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. आता ऐका, सच्चा तो सच्चा तो वैकुंठ जावे. सच्चा कुठे गेला, वैकुंठात. सच्चा तो वैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. सच्ची बात कबीर जी की निंदा मत करना किसके. सच्ची बात कबीर जी की निंदा मत करना किसकी. ओ सच्ची बात कबीर जी की निंदा मत करना किसकी. सच्ची बात कबीर जी की निंदा मत करना किसकी. महाराज म्हणतात कर्म चांगले करा, फळही चांगले मिळणार आहे. या दोन गोष्टी ज्याच्या जीवनामध्ये त्याचा शेवट तो भला, माझा बहु गोड झाला. तुकोबराय म्हणतात त्याचं भजन केलं, नोहे नोहे कशाने माझा शेवट गोड झाला. तर ऐका ना, आपल्या मुलीला, आपल्या माहेराला ज्यावेळेस आपली मुलगी येते आणि माहेराला आल्यानंतर मला असं वाटतं आपल्याकडे म्हणे बघा, माहेराचं कुत्र जरी भेटलं
तरी त्या लेकीला आनंद होतो. ज्यावेळेस माहेरामध्ये गेल्यानंतर बाप भेटतो, आई भेटती, आपला परिवार भेटतो, आपल्या गावातील मैत्रिणी भेटतात, त्यावेळेस तिला जो आनंद येणार आपल्या व्यवहारामध्ये. तसंच तुकोबाराय म्हणतात, आमचं माहेर हे पंढरी आहे. कुठलं आहे? पंढरी आहे, पंढरी आहे. आणि त्या पंढरीला गेल्यानंतर आमचे वडील भेटतात, आमची आई भेटते, आमचा भाऊ भेटतो, आमची बहीण भेटते. एकदा की त्या ठिकाणी गेलो, आमच्या निजाच्या माहेराला गेलं की मग आम्हाला जो आनंद होतो ना, त्यावेळेस असं वाटतं शेवट तो भला. कुठलं माहेर आहे? तर महाराज म्हणतात, जम्बू या दीप माझे एक पंढरपूर गाव. जम्बू या दीप माझे एक पंढरपूर गाव. जय हो. जम्बू या दीप माझे एक पंढरपूर गाव. चला 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 जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. चला जाऊ तया काही भोजन मागाया. चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. संतांचं कुठलं माहेरे वारकऱ्यांचं. महाराज म्हणतात, जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव. तिथं काय आहे? महाराज म्हणतात, धर्माचे नगर देख, विठो पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. महाराज म्हणतात, ते माहेरे माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तीरी. या माहेराला गेल्यानंतर हो, जशी लेक माहेराला गेली त्या ठिकाणी गेल्यानंतर तिला जो आनंद होतो, संत म्हणतात आम्हाला देखील पंढरपुराला गेल्यानंतर जो आनंद होतो तो अलौकिक आहे. का? जसं लेकीला माहेराला आल्यानंतर आपली आई भेटते, आपला बाप भेटतो, आपला भाऊ भेटतो, आपली बहीण भेटते, तसंच वारकऱ्याची सुद्धा पंढरपूरला गेल्यानंतर बाप आणि आई माझे विठ्ठल रकुमाई, माझे विठ्ठल रकुमाई, ओ माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तीरी, आहे भिवरीच्या तीरी, आहे 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 भिवरीच्या तीरी. बरं, हे झालं. बाप भेटला, आई भेटली, बहीण कोण? माझी बहीण चंद्रभागा, बहीण चंद्रभागा, करीत से पाप भंगा, करीत से पाप भंगा, करीत से पाप भंगा. ओ आहे भिवरीच्या तीरी,
त्याची ख्याते काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू. हे माहेर संतांचं आहे. तुकोबाराय म्हणतात, या माहेराला गेल्यानंतर मला असं वाटतं माझा शेवट गोड झाला. अभंगाच्या दुसऱ्या आलो निजाचा माहेरा, 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 आलो निजाचा माहेरा. आ भेटी रखुमाईच्या बरा, वा भेटी रखुमाईच्या बरा, आ भेटी रखुमाईच्या बरा, भेटी रखुमाईच्या बरा, आलो निजाचा माहेरा, 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 भेटी रखुमाईचा बरा, वाडलेश महाराज भेटी रखुमाईचा बरा, भेटी रखुमाईचा बरा, आलो निजाचा माहेरा, भेटी रखुमाईचा बरा, भेटी रखुमाईचा बरा, भेटी रखुमाईचा बरा, हे रखुमाईचा आलो निजाच्या माहेरा, भेटी रकुमाईच्या वरा. वडिलांना भेटलो, आईला भेटलो, परिहार झाला अवघा दुःखाच्या मागे. आलो निजाच्या माहेरा, भेटी रकुमाईच्या वरा. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धणी. आलो निजाच्या माहेरा, भेटी रकुमाईच्या वरा. माझ्या पांडुरंगा करता माझी वाणी समर्पित आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, जीवनामध्ये शेवट गोड करायचं असेल तर काही करू नका, या दोन गोष्टी जीवनामध्ये करा. निश्चित पद्धतीने आपला शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा मोठ्या प्रेमानं सगळ्यांनी दोन्ही हात वर करायचे. मागं महिला मंडळ, पुरुष वर्ग सगळ्यांनी वा एक टाळी वाजून गोड असं भजन करायचं. हा विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
इकडे लक्ष द्या, जास्त वेळ काय तुमचा घेणार नाही. कर्म सांगत असताना महाराजांनी कर्मामधलं पहिलं कर्म सांगितलं. पहिलं कर्म काय सांगितलं तर या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर ज्या मात्या पित्यानं आपल्याला जन्म दिला त्या मात्या पित्याची सेवा हे प्रथम कर्म सांगितलं. काय सांगितलं? त्या मात्या पित्याची सेवा हे प्रथम कर्म सांगितलं. मला असं वाटतं, ऐका ना, तुम्हाला सेवा करता आली नाही तरी चालेल. ऐका बरं, महिला मंडळ, पुरुष वर्ग इकडे लक्ष द्या. तुम्हाला आई वडिलांची सेवा करता आली नाही तरी चालेल. एक काम करा, काय, आई वडिलांचं मन मात्र दुखवू नका. आणि मला असं वाटतं, फक्त येता जाता आईशी बोला, बाई तुझी तब्येत बरी आहे का? वडिलांना विचारा, दादा तब्येत बरी आहे का? काही पाहिजे का? गोळ्या औषधं जे पाहिजे ते आई वडिलांकरता द्या. त्यांना आपल्या मुलाकडून आपल्या मुलीकडून काहीच अपेक्षा नाही. फक्त आपल्या मुलीनं आपल्या मुलानं आपल्या सोबत प्रेमानं बोलावं, बस एवढीच अपेक्षा आपल्या आईला आहे आणि आपल्या बापाला आहे. जोपर्यंत आपला बाप, जोपर्यंत आपली आई आपल्या सोबत आहे तोपर्यंत त्यांच्यावरती प्रेम करून घ्या दादांनो. एकदा की आपल्या परिवारातून, आपल्या घरातून, आपल्या कुटुंबातून आई निघून गेली, एकदा की आपल्या कुटुंबातून बाप निघून गेला की एखादा म्हणेल, दादा मी तुझ्या बापासारखा आहे. इकडे लक्ष द्या माझ्याकडे. 5 मिनिटं बसा फक्त. एकदा बाप निघून गेला, आई निघून गेली, जगातील लोक म्हणतील मी तुझ्या बापासारखा आहे, मी तुझ्या आई सारखी आहे. पण ऐका, बापासारखं होता येईल पण बाप होता येणार नाही. आणि आई सारखी होता येईल पण आई होता येणार नाही. महाराज म्हणतात, आई आपल्या मुलाकरता काय करते? लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. आपले स्वप्न बाजूला ठेवते, आपल्याला काय पाहिजे हे बाजूला ठेवते आणि सगळ्यात पहिला विचार येतो तिचा फक्त मुलाचा. खायला जरी काही घ्यायचं असेल तर पहिलं माझ्या लेकराला काय आवडतं ते खायला घेणार. काही वस्तू घ्यायची असेल, माझ्या लेकराला काय आवडतं ते पहिलं घेणार. मला असं वाटतं या जगामध्ये सगळ्यात उपकार आपल्यावरती कुणाचे असतील तर त्या आईचे आणि त्या बापाचे. हा विश्वाचा मालक सुद्धा युगे 28 वर्षापासून, 28 युगांपासून या मृत्यू लोकामध्ये कुणा करता आला तर त्या पुंडलिका करता. आणि त्या पुंडलिकानं काय केलं? पुंडलिके काय केले? परब्रह्म उभे केले. कशावर? तर फक्त आई वडिलांची सेवा केली. मायबाप आपल्या आईला आणि आपल्या बापाला आपल्याकडून काहीच अपेक्षा नाही. फक्त प्रेमानं 2 शब्द बोला. आपल्यावरती फार उपकार आहे, त्यांच्या उपकाराची परतफेड आपण करू शकणार नाही. पण या परिवारानं आपल्या 5 लेकरांनी आपल्या आईच्या ऋणातून मुक्त होण्याकरता अगदी थाटामाटामध्ये त्या ठिकाणी कीर्तन सेवा असेल, ज्ञानदान असेल, अन्नदान असेल, सुंदर पद्धतीनं नियोजन केलं. मला असं वाटतं निश्चित पद्धतीनं आज या परिवाराची आई, आज या परिवारातून निघून गेलेल्या इंदुबाई, आजचा दिवस म्हणजे या परिवाराचा आणि त्या मातोश्रीचा शेवटचा दिवस. आता यानंतर त्या आईची आपली पुन्हा भेट नाही. पण ती आई आजच्या दिवशी हा प्रसंग बघून म्हणत असेल, मी जे कष्ट केले त्या कष्टाचं आज चीज झालं. जे कष्ट केले, जी पळपळ केली, हो त्या कष्टाचं आज चीज झालं. आणि ती आई आज तुम्हाला सांगत असेल, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम गावा, आमुचा राम राम गावा. आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम, आमचा राम राम.
अरे काय केले या आईनं या परिवाराकरता? या आईला 5-5 लेकर आहे. जगामध्ये एका लेकराचं पालन पोषण करणं सोपं नाहीये. बरं परिस्थिती खडतर आणि या खडतर परिस्थितीमध्ये सुद्धा या आईनं दिवसभर शेतामध्ये कष्ट करावे. आपण सर्व शेतकरी वर्गातील मंडळी आहे. दिवसभर शेतामध्ये राबावं आणि आपल्या लेकरांकरता कवडीनं कवडी जमवावी आणि त्याच्यामधून परिवाराचं संगोपन करावं, लेकराचं संगोपन करावं. एक वेळेस आई उपाशी राहिली तरी चालेल, पण मुलांच्या मुखामध्ये 2 घास गेले पाहिजे. एक वेळेस स्वतः फाटलेलं लुगडं घालेल, पण माझ्या लेकराला नवीन कपडे, चांगले कपडे असले पाहिजे. या आशेनं आपल्या आईनं आपल्या परिवाराकरता खूप कष्ट केले. महाराज, मला असं वाटतं प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपला जन्म झाला तेव्हापासून तर जोपर्यंत आपली आई आपल्या सोबत आहे ना दादा, तोपर्यंत फक्त एक विचार करा की आपल्या आईनं आपला जन्म झाला तेव्हापासून तर आजपर्यंत काय काय केलं, किती कष्ट केले. महाराज म्हणतात या जगामध्ये कितीही मोठे झाले ना, पण आईला जर विसरले तर तुम्ही जगाच्या समोर शून्य आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारे, आई विना भिकार. आईची किंमत कधी कळते महाराज ऐका. घरी जो वेळेस आपण आईच्या सोबत आहे त्यावेळेस आईची किंमत कळत नाही. हे तरुण मुलं जे आहेत, थोडस बारीक वाजवा, हे तरुण मुलं जे आहेत बघा, गावाकडून लांब पुण्यासारख्या शहरामध्ये, मुंबई सारख्या शहरामध्ये शिकण्याकरता जातात आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर राहण्याची गैरसोय, खाण्याची गैरसोय, आईची माया नाही. आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर आईच्या हातची भाकरी आठवते, आईच्या हातची चटणी आठवते आणि आईच्या हातची ती माया आठवते. जोपर्यंत आपल्यापासून लांब जात नाही तोपर्यंत आईची माया कळत नाही. आणि एकदा निघून गेली की मग आपल्याला कळते. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकार, आई विना भिकार. आईचे उपकार फार मोठे. एक महत्वाचा उपकार आईचा सांगतो. काय उपकार? की आईनं 9 महिने 9 दिवस आपल्याला या पोटामध्ये वागवलं. मग याच्यामध्ये उपकाराचं काय तुम्ही म्हणताल? आईनं रक्तातला थेंब आपल्याला दिला, आईनं भोजनातलं भोजन आपल्याला दिलं, आईनं पाण्यातला घोट आपल्याला दिला. नोहे नोहे आईनं आपल्याला श्वास सुद्धा दिला. आणि एवढंच नाही तर 9 महिने आपल्या उदरामध्ये वागवलं. मला असं वाटतं आईचा सगळ्यात मोठा उपकार आपल्यावरती आहे की आपल्याला जन्म दिला. जगामध्ये जेवढ्या वेदना आहे या सगळ्या वेदनांमध्ये सगळ्यात जास्त वेदना महिलेला कधी होत असतील तर बालकाला जन्म देताना होतात. पण हा त्रास कशा करता सहन करते? फक्त आपल्या लेकरा करता. महाराज म्हणतात किती उपकार आहे त्या आईचे. ऐका महाराज. आई ग तोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार. 9 महिन्यान 9 दिवसानी, 9 महिन्यान 9 दिवसानी केले कृतार्थ जन्म देऊनी,
केले कृतार्थ जन्म देऊनी देवाने थोर मला संस्कार देवानी थोर मला संस्कार आई ग थोर तुझे उपकार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली अगदी सुंदर पद्धतीनं या नागरी परिवारानं आईच्या ऋणातून मुक्त होण्याकरता या पुण्याची पावती त्यांच्यापर्यंत पोहोचावी याकरता अगदी थाटामाटामध्ये हे आयोजन नियोजन केलं. मला असं वाटतं भक्तीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं. या सेवेकरता अनेक महाराष्ट्रातील सर्व दिग्गज मंडळी उपस्थित आहे. गुणीजन मंडळी करता सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवा. अगदी गोड गायन अगदी गोड मृदंग वादन आणि या ठिकाणी टाळाची 7 पावल्यांची 7 ज्या विद्यार्थिनींनी दिलेल्या आहे त्या कुठल्या संस्थेतल्या रामकृष्ण हरी वारकरी शिक्षण संस्था पिंपळनेर या संस्थेतून आमच्या सगळ्या भगिनी आलेल्या आहेत. त्यांनाही अगदी मनापासून धन्यवाद. या परिवारावरती प्रेम करणारी सर्वच आप्तेष्ट मंडळी आलेली आहे. आणि आज ऊन जरी असलं तरी वारं फार गोड येते. असं वाटतं अजून 2-3 तास कीर्तन करावं, पण तुम्हालाही भुका लागल्या असतील म्हणून आता आपण त्या ठिकाणी आवरून घेऊया. मला असं वाटतं गोड आयोजन नियोजन आहे, सुंदर पद्धतीचं आयोजन नियोजन आहे. आणि आमच्या अनिल भाऊंची फार इच्छा आहे महाराज तुमच्या आवाजामध्ये आम्हाला पिंगळा ऐकायचा आहे. आणि या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर माणसानं जर कर्म चांगले केले नाही, माणसानं विश्वाच्या मालकाचं नाव घेतलं नाही तर येणारा काळ खूप भयानक आहे. किती भयानक आहे महाराज हा काळ, किती भयानक आहे महाराज म्हणतात. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे सरती शेवटी वार काळ बांधून नेईल, सरती शेवटी वार, हे सरत शेवटी वार काळ बांधून नेईल, सरत शेवटी वार. एका जनार्दनी आमचे बाजारील, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, हे एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारे, पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारे. पिंगळा माधवारे बोले बोलत देखा, पिंगळा माधवारे, पिंगळा माधवारे बोले बोलत देखा, पिंगळा माधवारे. यांच्या पावली करता एकदा टाळी वाजवा. पावली करता हे पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारे. पिंगळा माधवारे बोले बोलत देखा, पिंगळा माधवारे. हे वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे, वर्धमान कोटे दादा, वर्धमान कोटे, वर्तमान कोटे दादा, वर्तमान कोटे. वर्धमान कोटे तुमचे वर्धमान कोटे. हे लटिकेने बोलू आम्ही वर्तमान कोटे, लटिकेनं बोलो आम्ही वर्धमान कोटे, हे लटिकेने बोलू आम्ही वर्तमान कोटे. लटिकेनं बोलो आम्ही वर्धमान कोटे. हे पिंगा ग पाय पिंगा ग पाय पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवघा 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 दांगड धिंगागे, अवघा दांगड धिंगागे, अवघा धांगड धिंगागे, अवघा धांगड धिंगागे. अवघा धांगड धिंगागे, अवघा धांगड धिंगागे, अवघा धांगड धिंगागे, अवघा धांगड धिंगागे. हे करुणी उचित हो करुणी उचित प्रेम घाली हृदया.
घ्या ग कोणे दाताचं दातवण घ्या ग कोणे कुंक कुंक कुंकू घ्या कोणी काळावर कुंकू घ्या कोणी काळावर कुंकू घ्या कोणी काळावर कुंकू घ्या कोणी काळावर कुंकू घ्या कोणी काळामध्ये कुंकू घ्या कोणी काळामध्ये कुंकू घ्या कोणी काळामध्ये कुंकू घ्या कोणी काळामध्ये अहम वाग्या सोहम वाग्या अरे हम वाग्या सोहम वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी सावध होणे भजनी लागा देव करा कैवारी अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी सावध होणे भजनी लागा देव करा कैवारी हे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे नारी नाही काल बघ दुसरा येईल हे नारी नाही काल हे तरी नाही काल तरी दुसरा येईल हे तरी नाही काल हे सरत शेवटी बा काळ बांधून येईल सरत शेवटी बा सरत शेवटी वा काळ बांधून येईल सरत शेवटी वा हे काय जाणे जाणे मुझसे कायब जाईल पिवळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिवळा महाद्वारी हे पिंगळा माधवारे बोल बोल तो देखा पिंगळा माधवारे पिंगळा माधवारे बोल बोल तो देखा पिंगळा माधवारे महाद्वारी 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 महाराज म्हणतात हे जरी नाही काल मग दुसरा येईल सरती शेवटी बा काळ बांधून येईल एका जनार्दनी आमचे काय बा जाईल विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय भोले जय जय भोले वेडी वाकुडे उतरे राजी भुजारीला चिताल व्याकुला तुका म्हणे जाणे जयला राखा पायापैकी गेला एक 5 मिनिटं घेतो मी आपल्या सगळ्यांचे शोककुल बंधू आणि भगिनींनो ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत त्या स्वर्गीय इंदुबाई भाऊसाहेब नागरे यांच्या या पुण्यस्मरणानिमित्त सुंदर असं कीर्तन सेवा ज्यांच्या कीर्तनाने आपण सर्वजण या ठिकाणी मंत्रमुग्ध झालेलो आहोत ते हरिभक्त परायण स्वरमूर्ती नंदकिशोर महाराज त्याचबरोबर त्यांच्याबरोबर जे गायक आलेले आहेत ते गोवे महाराज सानप महाराज आणि ज्यांनी सुंदर